इचलकरंजी शहरातील कोल्हापूर जिल्हा सहकार पॉवरलूम असोसिएशनच्या वतीने आज महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन देण्यात आलं। औद्योगिक क्षेत्रांसाठी करण्यात आलेली अचानक वीज दरवाढ ही अन्यायकारक व असह्य असल्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली। वाढलेला वीज दर तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली। पॉवरलूम उद्योग सध्या मोठ्या संकटात सापडला। सतत वाढणारा कापूस व सूत दर आणि त्यासोबत झालेली वीज दरवाढ यामुळे उद्योगाचं अस्तित्व धोक्यात आलं। कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो पॉवरलूम धारक आधीच आर्थिक अडचणीत आहेत। वीज दरात झालेली वाढ थेट उत्पादन खर्च वाढवते आणि बाजारातील स्पर्धात्मकता कमी करते असा आरोप यावेळी करण्यात आला। या पार्श्वभूमीवर दरवाढ त्वरित रद्द करून उद्योग क्षेत्राला दिलासा द्यावा अशी मागणी असोसिएशनने केली। दरम्यान दिनकर अणुसे यांनी स्पष्ट केलं की शासनाने उद्योगधंदे टिकवण्यासाठी सकारात्मक धोरण राबवणं आवश्यक आहे। पॉवरलूम उद्योग हा हजारो कामगारांच्या उपजीविकेचा आधार असून जर वीज दरवाढ कायम राहिली तर अनेक कारखाने बंद होऊन हजारो कामगार बेरोजगार होतील असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी शहरातील कारखानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय जिजाऊ जय शिवराय। आज आम्ही कोल्हापूर जिल्हा पॉवरलूम असोसिएशनतर्फे महावितरण येथे निवेदन देण्यात आलेलं आहे। निवेदनाचा संदर्भ असा होता की चालूची औद्योगिक जी बिलं आहेत घरगुती बिलं आहेत ती 25 ते 30% वाढ आलेली आहेत। माननीय मुख्यमंत्री साहेबांनी गेल्या महिन्यातच घोषणा केलेली होती की MSRPवर टॅरिफ झालेला आहे। महावितरणची बिलं 25 ते 30% कमी होत जातील आणि 2030 पर्यंत ती बिलं स्थिर राहतील, कुठलेही दर ती वाढली जाणार नाही। पण पहिल्याच महिन्यात महावितरण दणका दिलेला आहे आणि ह्या दणक्याच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा पॉवरलूम असोसिएशन सातत्याने रस्त्यावर आणि सातत्याने रस्त्यावर राहील। महावितरणला व मुख्यमंत्री महोदयांना आमची एवढीच विनंती आहे की सामान्य जनमानसांना वच्यावर कुठलीही दरवाढ न करता व औद्योगिक धोरणं निश्चित करून तुम्ही जे बोलला आहे की MSRPवर जे टॅरिफ झालेलं आहे त्या पद्धतीनं 25-30% जी लाईट बिल वाढत आहे ती कमी करण्याचे जे आपण आश्वासन दिलं आहे ते आश्वासन आपण पाळशील आम्ही अशी ग्वाही धरतो व आपणास विनंती करतो की चालूची जी वीज बिल वाढ आहे ती त्वरित मागे घ्यावी व पुढूनपासून तुम्ही जसं बोलल्याप्रमाणे सर्वच ग्राहकांना आपण दिलासा द्यावा, अन्यथा लोक उद्रेक होणाऱ्या परिस्थितीला आपण स्वतः जबाबदार असलेला इतकेच बोलतो आणि थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र।